मनसेनं संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेची। मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे। संजय राऊत यांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची मागणी केली। राऊतांची विधानं मनोरुग्ण व्यक्तीसारखी आहेत असं गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे। येरवडा मनोरुग्णालयामध्ये गजानन काळे यांनी अर्ज केलाय। अर्जामध्ये संजय राऊत मनोरुग्ण असल्याची लक्षणं सुद्धा गजानन काळे यांनी लिहिली आहेत। संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे। त्यांना कधी वाटतं आदरणीय पवार साहेब हे या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, त्यांना कधी वाटतं राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत। आता तर काही दिवसांपूर्वी त्यांना हा साक्षात्कार झाला की आदरणीय उद्धवजी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नये। त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाचे लक्षणं दिसत आहेत। त्यामुळे पुणे येरवडा येथे असलेले जे मनोरुग्णालय आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे।